ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्य सरकारने काल केलेल्या घोषणा, मराठा समाजासाठी केलेल्या घोषणा या अपुऱ्या आहेत असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक घोषणा केलेल्या होत्या, मात्र त्या अपुऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधानांना भेटीसाठी वेळ मागितलाय पण प्रतिसाद येत नाहीये असंही संभाजीराजेंनी सांगितलेलं आहे। सरकारच्या भूमिकेवरती संभाजीराजे नाराज आहेत। मराठा आरक्षणावरून आता संभाजीराजे चांगलेच आक्रमक झालेले दिसतात। त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। आपण पाहूया। मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये तात्पुरती स्थगिती आहे आणि तोपर्यंत सरकारने काही काल महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। 9 निर्णयांची माहिती काल सरकारने दिली। याच संदर्भात बोलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आता माझ्यासोबत आहेत। एकतर अध्यादेश जो आहे तो आता निघत नाहीये, सरकार तो पर्याय वापरत नाहीये। याच्याशिवाय काल 9 निर्णय घेतले ज्याच्यामध्ये आता ईडब्ल्यूएस आरक्षण जे आहे ते मराठ्यांना देण्याचा निर्णय झालाय। काय तुमची या संदर्भात प्रतिक्रिया? एससीबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्यामुळं काल कॅबिनेटमध्ये 9 निर्णय त्यांनी मराठा समाजासाठी घेतलेत। याबद्दल मी सरकारचं मनापासून कौतुक करतो, त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो। पण मी पूर्णपणे समाधानी नाही आहे, हे सुद्धा प्रांजळपणाने आणि परखडपणाने मला या प्रसंगी बोलायचं आहे। तुम्ही सारथीसाठी जी शाहू महाराजांच्या नावाने जी संस्था स्थापन झाली, त्या संस्थेसाठी तुम्ही 130 कोटी म्हटला। अण्णासाहेब विकास महामंडळाला तुम्ही 400 कोटी रुपये देतो म्हटला। डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या माध्यमात वसतिगृहाच्या मुलांच्या स्कॉलरशिप असेल, फीज असतील, त्यासाठी काही 600 कोटी म्हटले। हे सकारात्मक दृष्टिकोन आहे, पण हे आकडे काही मला पटलेले नाहीत। मला सांगा तुम्ही आरक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे। आरक्षणाच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सारथीचा विषय। मी पूर्वीपासून बोललो, हे सारथी बार्टीप्रमाणे चालायला पाहिजे। तुमची आता अपेक्षा काय, म्हणजे अमाऊंट कमी आहे की अजून काही इतर गोष्टींची अपेक्षा? नाही, अमाऊंट तर कमीच आहे। हां, आता सारथीच्या विषयावर त्यांनी स्ट्रेस काय करायला पाहिजे, ती स्वायत्त राहायला पाहिजे। अजूनही स्वायत्त राहिलेली नाही। आज 130 कोटी 32% मराठा समाज आहे। 130 कोटीमध्ये काय होणार आहे? तुम्ही द्या तिथं 1000 कोटी। तुम्ही अण्णासाहेब महामंडळाला ज्याच्यातनं अनेक लोकांचे धंदे उभारू शकतात मराठा समाजाचे, गरीब मराठा समाजाचे, तिथं तुम्ही 1,500-2,000 कोटी रुपये द्या वर्षाला। या नुसते 130 कोटी 400 कोटीने होणार नाही। कोरोनाची महामारी हे मी समजू शकतो, पण काय ती ठोस जर समाजाला द्यायचं असेल आणि खऱ्या अर्थाने सारथी स्वतःच्या पायावर उभा राहायची असेल आणि 30 योजना ज्या आहेत, मग ते तारादूत असेल किंवा अनेक MPSCसाठी मुलांना तयार करायचं असेल, UPSC असेल, आर्मीमध्ये भरतीसाठी मुलांना तयार करायचं असेल, ह्या सगळ्या अनेक 30 वेगवेगळ्या योजना आहेत। ह्याच्यावर जर खर्च करता 130 कोटीमध्ये काही होऊ शकत नाही। तर द्यायचं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने तुम्ही 1000 कोटी वर्षाला द्या, मग कुठेतरी काहीतरी व्यवस्थित मराठा समाजाला न्याय मिळू शकतो। आर्थिक दुर्बल घटकांचं जे आरक्षण आहे त्याचे फायदे आता मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सरकार करतंय, पण तुम्हाला असं वाटतंय की हा तात्पुरता उपाय आहे? नाही, ते बरोबर आहे। पूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी सुद्धा हाच विषय होता की आर्थिक दुर्बल घटकांना ज्यावेळी आरक्षण दिलं नव्हतं त्यावेळी SCBC फॉर्म व्हायच्या अगोदर। आता SCBC इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इथं अडकल्यामुळं हा टेम्पररी आहे, पण ठीक आहे, काहीतरी एक चांगला सकारात्मक विचार ते करायला लागलेत। पण याचा अर्थ असा नाही आहे की दिल्ली तिने म्हणजे मोकळी सोडली। तर इथं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे तिने प्लीड केलेलं आहे ते स्ट्रॉंगली प्लीड करणं गरजेचं आहे। आणि ज्या मार्गाने सरकार आता चाललेलं आहे तो मार्ग तुम्हाला पटतोय? अध्यादेश काढलेला नाही आणि ते थेट खंडपीठाकडे जात आहेत, लार्जर बेंचकडे जात आहेत? नाही, त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही, का अनेक वकिलांची अनेक वेगवेगळी मतं आहेत। कोणाचं मत आहे की आपण 5 बेंचकडे लवकर मागू, पण त्याला परत तर्कवितर्क आहेत की तामिळनाडूसारख्या ठिकाणी 30 वर्ष अजून निकाल लागला नाही, तर हे किती वर्ष लागेल, हाही त्यातला प्रश्न आहे। थोड्या लोकांचं म्हणणं आहे की ते सुपर न्यूमेररी म्हणजे अलौकिक पद्धतीने ते करावं, तोही दुसरा पर्याय। असे अनेक पर्याय सगळे आणायला लागलेत, पण मला वाटतं मी काहीतरी अनेक वेगळा पर्याय सांगण्यापेक्षा तिने महाराष्ट्रातले वकील, राज्यातले वकील, सेंट्रल जे रोहितगी असतील किंवा त्यांची ती टीम असेल त्यांचे वकील, या सगळ्यांना एकत्र बसून एक स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं की आपण सर्वोच्च न्यायालयात कसं टिकू शकतोय।
एकीकडे हे सगळे विषय चालू आहेत, त्याचवेळी तुम्ही पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहात. काय त्याच्या संदर्भातला अपडेट आहे, काय स्थिती आहे? नाही, माझी प्रामाणिक भावना होती की हा काही कुठल्या एका पक्षाचा अजेंडा नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. अक्रॉस पार्टी म्हणजे सगळ्या पक्षातले खासदार तिथं यावेत ही माझी प्रामाणिक इच्छा होती. आनंदाने मला सांगायचं आहे की शिवसेनेचे खासदार असतील, त्यांनी सगळ्यांनी तर पत्रच दिले शिवसेनेच्या खासदारांनी. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या वतीनं स्वतः पवारसाहेब मला बोलले की ज्यावेळी तुम्हाला पंतप्रधानांची अपॉइंटमेंट मिळेल ते आमचे सुद्धा सर्व खासदार येतील. मला स्वतः देवेंद्र फडणवीसनी आणि चंद्रकांत दादांनी सुद्धा सांगितलं की आमचे सुद्धा खासदार येतील. ते बीजेपीच्या मला वाटतं 7-8 खासदारांनी सुद्धा पत्र दिले. म्हणजे सर्वसमावेशक खासदारांनी पुढाकार घेतली ही आनंदाची बाब आहे. मी 3 पत्र पंतप्रधानांच्याकडे दिलेले आहेत अपॉइंटमेंटसाठी. कधीपर्यंत? अजूनही अपॉइंटमेंट मिळाली नाही. मी माझ्याकडनं प्रामाणिकपणाने मी अपॉइंटमेंट सर्व खासदारांच्या वतीनं मागितलेली आहे. नाही, ही पत्र जी तुम्ही 3 दिलेली आहेत ती किती दिवसात दिलेली आहेत? मला वाटतं पहिलं पत्र एकदा 5-6 दिवस झाले असतील. दुसरं पत्र मी काल दिलं. आज परत तिसरं पत्र मी दिलेलं आहे. त्यांच्याकडे काय आलेलं नाही. कोरोनाच्या मुळे ते भेटत नसतील लोकांना, हा सुद्धा असू शकतोय. पण हे आमच्या भावना, जो मराठा समाज व्यथित आहे, जो आक्रोश निर्माण व्हायला लागलेला आहे, त्या समाजाच्या वतीनं किंबहुना महाराष्ट्राच्या वतीनं सर्व खासदारांच्या वतीनं त्यांनी आमचं म्हणणं ऐकावं असं मी त्यांना विनंती केलेली आहे. तुम्ही एक प्रकारे हा प्रयत्न करताय की सर्व खासदारांना एकत्र करून पंतप्रधानांच्याकडे जाण्याचा. मात्र त्याचवेळी चंद्रकांत दादा पाटलांचं विधान असं आहे की केंद्र सरकारचा या मराठा आरक्षणामध्ये काहीही संबंध नाहीये, त्यांना याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न नाही. मी ओढायचा विषयच नाही करत ना. चंद्रकांत दादांनी स्टेटमेंट केलं असेल. माझं स्टेटमेंट काय, शेवटी पंतप्रधान आहेत आणि आज पंतप्रधानांना राज्याचे विषय सांगायचे नाहीत असं कुठं आहे? पंतप्रधानांना सुद्धा राज्याचे विषय सांगणं आमची जबाबदारी, आमचं करते. मग आम्ही कशा झालो खासदार? खासदारांनी राज्याचा विषय पंतप्रधान सांगायचा नाही का? सांगायलाच पाहिजे. केंद्राचा या विषयाशी संबंध नाही हे तुम्हाला पटतंय का? प्रायमा फेशिया जी चर्चेत विषय येतो की हा केंद्राचा विषय नाही, हा राज्याचा विषय. पण अनेक लोकांचे वेगवेगळे मत आहेत. म्हणून मी म्हटलं की मी काय ते भाष्य करण्यापेक्षा सगळ्या वकिलांच्या फौजनी एकत्र यायला पाहिजे आणि काय मार्ग काढता येतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय मार्ग काढायचा आहे का त्यांनी सांगावं आम्हाला. राज्य शासनाच्या लेवलचा राज्य शासन विषय, पण ह्या प्रायमा फेशिया काय दिसते हा राज्य शासनाचा विषय. पण याचा अर्थ असा नाहीये की खासदारांनी पंतप्रधानांना राज्याचा विषय सांगू नये.